श्री स्वामी समर्थ. गणेश पुराणातील गणेशाची कहाणी. दुर्वा गणपतीला का आवडतात, का प्रिय असतात, त्याच्यासाठी मी एक तुम्हाला कथा सांगते. उपासकांचा हा प्रश्न ऐकून गजाननाचे सेवक त्यास म्हणाले, गजाननाला दुर्वा अर्पण केले असता जे फळ प्राप्त होते त्याचे यथार्थ वर्णन करावे. आम्हास सामर्थ्य नाही, तरी या संबंधाने इंद्र नारद संवाद रूपे एक इतिहास आम्ही ऐकिला, तो तुम्हास निवेदन करतो. एकदा नारद ऋषी इंद्राला भेटावयास स्वर्गी गेले असता इंद्राने दुर्वा अर्पणाचे महात्म्य त्यास विचारले. तेव्हा नारद म्हणाले, या संबंधांची एक कथा मला माहीत आहे, ती सांगतो ऐक. पूर्वी स्थावर नावाच्या नगरासमीप कौंडिन्य नावाचा ऋषी राहत असत. त्याच्या आश्रमाजवळ एक सरोवर असून त्यामध्ये कमळे नेहमी फुललेली असत व हंस, कारंडव, बक, पान, कोंबडे वगैरे जलस्थ निवासी पक्षी तेथे आनंदाने वास्तव्य करत असत. कौंडिन्याने त्या ठिकाणी गजाननाची एक चतुर्भुजी मूर्ती स्थापन करून तिची उपासना आरंभविली. रोजच्या रोज गणपतीला पुष्कळ दुर्वा वाहत असे, म्हणून एके दिवशी त्याची पत्नी आश्रया हिने त्यास प्रश्न केला की दुर्वा गणपतीला का आवडतो. हा प्रश्न ऐकून ते म्हणाले, पूर्वी यमाच्या नगरात एक मोठा उत्सव झाला. त्यावेळी देव, गंधर्वादी सर्व आले होते. त्या प्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असत. तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला आणि त्याच्या रेतापासून तात्काळ भयंकर राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या दारुण स्वराने त्रिभुवन त्रस्त झाले व त्याच्या नेत्रातील अग्नीने पृथ्वी जळू लागली. हा अद्भुत प्रकार पाहून सर्व सभासद भयभीत झाले व ते विष्णुलोके जाऊन विष्णूची अनेक स्तोत्रांनी स्तुती करू लागले. त्यावेळी त्याचा वध करण्यास गजानन समर्थ आहे असे विष्णूने अंतर्ज्ञानाने जाणून ते सर्व देवासह गजाननाकडे गेले व सर्वांनी मिळून गजाननाची स्तुती केली. त्यांची करुणावाणी श्रवण करून लहान बालकाचे रूप धारण करून गजानन त्यांच्या समोर आला व त्यांना म्हणाला, अनलासुराने तुम्हाला त्रास दिला म्हणून त्याचा वध करण्यासाठी मी बालरूपाने प्रगट झालो आहे. त्या राक्षसाच्या वधाचा मी तुम्हास उपाय सांगतो, तेवढा करा. हे गजाननाचे भाषण ऐकून देवांना विस्मय वाटला. इतक्यात अनलासुर दशदिशा जाळीत पोळीत आणि जे काय सापडेल ते भक्षण करीत तेथे आला आणि त्याला पाहून सर्व देव व मुनी यांनी भयाने गाळण उडाली आणि ते पळत सुटले. पण बालरूपी गजानन एक बोटभर देखील हलला नाही. कौंडिन्य आपल्या पत्नीस सांगतात, तो भयंकर अनलासुर तेथे आला. त्यावेळी मोठमोठ्या पर्वताचे दडपण असलेली पृथ्वी सुद्धा डळमळू लागली. त्या राक्षसाच्या विक्राळ व भीषण स्वराने आकाश दुमदुमून गेले व नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला. परंतु जवळ येताच त्या बालरूपी गजाननाने त्या अनलासुराला गिळून आपल्या पोटात साठविले. प्रत्यक्ष अग्निरूप राक्षसाला उदरात स्थान मिळाल्यामुळे गजाननाच्या शरीराचा दाह होऊ लागला. तेव्हा इंद्रादी देव त्या बालकापाशी आले व त्यांच्या अंगाचा दाह शांत व्हावा म्हणून इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला, म्हणून त्याला भालचंद्र अशी संज्ञा प्राप्त झाली. ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी अशा 2 मानसकन्या निर्माण करून अर्पण केल्या. विष्णूने आपल्या हातातील थंडगार कमळ त्याला दिले, त्यामुळे त्याला पद्मपाणे असे नाव पडले. वरुणाने थंडगार उदगाचा अभिषेक गजाननावर केला, तेवढ्यानेही गजाननाचा दाह शांत झाला नाही. ते पाहून शंकरांनी सहस्रमस्तकांचा नाग त्यांना अर्पण केला, त्यामुळे त्यांना व्यालबद्धोदर असे नाव गजाननास प्राप्त झाले. शेवटी 88 सहस्र मुनींनी प्रत्येकाने 21 अशा हिरव्यागार दुर्वा गजाननाच्या मस्तकावर घातल्या. तेव्हा मात्र गजाननाच्या शरीराचा दाह शांत झाला आणि त्या देवादिदेवाचे मन सुप्रसन्न झाले. नंतर गजानन म्हणाले, अनेक उपायांनी माझ्या देहाचे शमन झाले नाही, ते दुर्वांनी झाले, म्हणून मी या दुर्वांना प्रिय मानतो. मला त्या अर्पण करणाऱ्याला हजारो यज्ञ, योग, व्रते, दाने, तीर्थे केल्याचे पुण्य लागेल. असे भाषण करून गजाननाने ते आपले
आपले बालरूप गुप्त केले. तेव्हापासून अनलासुराचा प्रशम केला म्हणून गजाननाला कालानल प्रशमन असे नाव प्राप्त झाले. सर्व देवतांनी त्या ठिकाणी एक सुंदर देवालय निर्माण करून त्यामध्ये गजाननाची मूर्ती स्थापन केली आणि त्याला विघ्नहर असे नाव दिले. म्हणून दुर्वा अर्पण करण्याचे प्रथा आहे. म्हणून गणेशाला दुर्वा प्रिय आहेत. श्री गजाननार्पणमस्तु. आता मी दुसरी एक छोटी कथा सांगणार आहे. कौंडिन्य ऋषी म्हणाले, एकदा नारद गजाननाच्या दर्शनास गेले असता गजाननाने त्यांचे स्वागत केल्यावर नारद म्हणाले, देवा, मी एक आश्चर्य अवलोकन केले, ते तुला निवेदन करण्यासाठी येथे आलो आहे. मिथिला नगरीत जनक राजा राज्य करीत होता. तो मोठा दाता आहे. तो हवे तितके द्रव्य याचकास देऊन खर्च करतो, पण त्याच्या जवळचे द्रव्य कधीच संपत नाही. याचे कारण जाणण्यासाठी मी मुद्दाम त्या जनकाकडे गेलो आणि त्याला म्हटले, जनका, तू धन्य आहेस. तू जी जी इच्छा करतोस ती गजानन पूर्ण करत असावा असे मला वाटते. तेव्हा गर्वाने म्हणाला, नारदा, त्रैलोक्याचा स्वामी काय तो मी एकटा आहे. ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मला जगाचा कर्ता कारण कर्म सर्व काही मीच आहे. हे त्याचे गर्वाचे भाषण ऐकून त्याला म्हटले, एक ईश्वर मात्र या जगाचा कर्ता आहे. त्याशिवाय त्रिभुवनामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही. राजा, तुला गर्व झाला आहे, पण तो लवकरच उतरेल असे त्याला सांगून मी लागलीच येथे आलो आहे. आता त्या जनकाच्या गर्वाचा परिहार करणे देवा तुमच्याकडे आहे असे सांगून नारद विष्णुलोकी निघून गेले. जनकाची परीक्षा पाहण्याकरता गजाननाने अमंगल असे ब्राह्मणाचे रूप धारण करून मिथिलेस गेले. त्याला पाहून हा कोणीतरी देव माझे सत्व पाहण्यासाठी असे कुत्सित रूप धारण करून माझ्याकडे आला नसेल ना, अशी शंका राजाच्या मनात आली. इतक्यात ब्राह्मण बोलू लागला, राजा, तुझ्या दातृत्वाची कीर्ती माझ्या कानी आल्यावरून मी तुझ्याकडे आलो आहे. मला तू पोटभर जेवावयास घालशील तर तुला 100 यज्ञ केल्याचे पुण्य लागेल. हे ऐकून राजाने ब्राह्मणास स्वयंपाकगृहात नेले. तेथे 10,000 माणसांचा स्वयंपाक तयार होता, पण तितके सर्व अन्न त्या ब्राह्मणाने एका क्षणात भक्षण केले. ते पाहून आचारी वगैरे म्हणू लागले, महाराज, हा ब्राह्मण नसून कोणीतरी राक्षस असावा. नंतर राजाच्या कोठीत जितके धान्य होते तितके सेवकांनी त्यांच्या पुढे ठेवले आणि नगरातील व्यापाऱ्यापासूनही धान्य आणले, तेही अतिथीने खाऊन टाकले. तेव्हा जनक राजाने लज्जेने मान खाली घातली व त्यांचा गर्वाचा परिहार झाला. नगरातील लोकांजवळचे धान्यही संपल्यामुळे त्यास नगरातही कोणी भिक्षा घालीना. शेवटी त्याच नगरीत विरोचना आणि त्रिशिरा नावाचे एक दाम्पत्य राहत असे. ती दोघे गजाननाची परमभक्त होती, म्हणून गजानन त्याच स्वरूपाने त्यांच्या घरी गेले. नंतर गजानन रूपी अतिथी त्यास म्हणाले, तुमचा जनक राजा मोठा दांभिक आहे. राजाच्याने माझी सुद्धा शांत झाली नाही. आता तुम्ही तरी मला काही खावयास द्यावे. खऱ्या भक्तीने मला कोणी अल्प दिले तरी ते पुरते. भक्ती नसून जरी कोणी मला त्रिभुवन दिले तरी ते मला पुरत नाही. त्यावर म्हणाले, सकाळी गणपतीचे पूजेला आम्ही दुर्वा आणल्या होत्या, त्यातील एकच सध्या शिल्लक आहे आणि ती तुम्ही भक्तीने स्वीकार करा. गजाननाने तो दुर्वांकुर मोठ्या प्रेमाने भक्षिला व त्या दुर्वेने त्यांची तृप्ती होऊन त्यांना ढेकर आला. तत्क्षणी गजानन स्वयंस्वरूपाने तेथे प्रगट झाला व त्यास म्हणाला, तुम्हाला जो वर पाहिजे असेल तो मागून घ्या. ती दोघे म्हणाली, आम्हास दुसऱ्या जन्मामध्येही तुझा विसर पडू नये इतकेच द्यावे म्हणजे पुरे. तथास्तु म्हणून गजानन गुप्त झाला. कौंडिन्य आपल्या पत्नीस म्हणाला, वसे, हे दुर्वेचे महात्म्य आहे. तुला आणखी खात्री करून घ्यावयाची असेल तर त्यातील एक दुर्वा घे आणि इंद्राकडे जाऊन त्याला या दुर्वेचे भारंभार सुवर्ण मागितले आहे असे सांग. पतीच्या आज्ञेप्रमाणे आश्रया एक दुर्वांकुर घेऊन इंद्राकडे गेली आणि दुर्वेच्या भारंभार सुवर्ण माझ्या पतीने मागितले आहे असे त्याला सांगितले. ते ऐकून इंद्र म्हणाले, तू या दूताबरोबर कुबेराकडे जा, म्हणजे तो तुला इच्छित सुवर्ण देईल. आज्ञेप्रमाणे इंद्राचा दूत तिला बरोबर घेऊन कुबेराकडे घेऊन गेला. तेव्हा कुबेराने एक मोठी थोरली लगड काढून ती तराजूच्या एका परड्यात व दुर्वा दुसऱ्या परड्यात घातली, पण ते लगडीचे सोने कमी पडले.
होता होता शेवटी भांडारात होते नव्हते तेवढे सोने तराजूत घातले, तरी दुर्वेची भरती झाली नाही. हे पाहून कुबेराने आपल्या पत्नीस तराजूत बसवले. नंतर कुबेर स्वतः पारड्यात बसले. पुढे त्याने इंद्राला बोलवले. ऐरावर बसून आलेला इंद्र त्या हत्तीसह पारड्यात बसला. नंतर विष्णू शंकरही बसले, तरी पारडे वरचे वर राहिले. हा चमत्कार पाहून सर्वांची मुखे म्लान झाली आणि स्वर्गातील सर्व देव आश्रयेसह कौंडिन्यापाशी आले आणि म्हणाले, हे महर्षे, भक्तियुक्त अंतकरणाने गजाननाला अर्पण केलेल्या एका ध्रुवेचे महात्म्य केवढे आहे हे आमच्या प्रत्यक्ष प्रत्ययास आले. असे बोलून त्यांनी गजाननाची पूजा केली. गणभक्तास सांगतात, या चांडाळणीने आणलेल्या तृणातील ध्रुवा या तिघांच्या पूर्वपुण्याईने गजाननाच्या मस्तकावर पडल्या आणि तेवढ्याने गजवदन प्रसन्न होऊन त्यांचा उद्धार झाला. हे गणांचे भाषण ऐकून तेथील सर्व भक्तांनी भराभर स्नाने करून ध्रुवांनी गजाननाचे पूजन केले. ध्रुवायुक्त पूजनाने गजानन प्रसन्न झाले आणि सर्वांचा उद्धार झाला. श्री गजाननार्पणमस्तु.